नमस्कार मित्रांनो, मी सचिन जाधवर, राज्यकर निरीक्षक. आज आपणासमोर घेऊन आलेलो आहे MPSC साठी लागणारं सामान्य विज्ञान. या सामान्य विज्ञान या घटकामध्ये आपण सुरुवातीला अभ्यास करणार आहोत भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स या विषयाचा. त्यामध्ये आपण सुरुवातीला बघत आहोत द्रव्य, मॅटर. इथून आपण सुरुवात करणार आहोत. पदार्थ कसा आहे, काय आहे, इथून भौतिकशास्त्र या विषयाची आपण सुरुवात करत आहोत. द्रव्य म्हणजे काय? द्रव्य या संकल्पनेमध्ये सर्व पदार्थांचा समावेश होतो. तर द्रव्याची अतिशय महत्वाची वैशिष्ट्ये दोन आहेत. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य द्रव्याचं आहे वस्तुमान. द्रव्याला वस्तुमान असलंच पाहिजे. आणि त्यानंतर द्रव्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे की द्रव्याला आकारमान असलं पाहिजे. द्रव्यानं काहीतरी जागा व्यापली गेली पाहिजे. आणि ही दोन वैशिष्ट्ये असतील, वस्तुमान आणि जागा व्यापणी, तरच त्या गोष्टीला आपण द्रव्य म्हणू शकतो. अन्यथा त्याला द्रव्य म्हणता येणार नाही. पूर्वी द्रव्य हे अखंड ठोकळ्यासारखं आहे असं सगळ्यांना वाटायचं. पण नंतर कालांतराने असं आढळलं की द्रव्य म्हणजे प्रत्येक पदार्थ हा छोट्या छोट्या कणांपासून बनलेला असतो. आणि त्याच छोट्या कणांना पुढे अणू हे नाव देण्यात आलं. द्रव्याच्या कणांची वैशिष्ट्ये. आता द्रव्याच्या आपण सुरुवातीला बघितलं द्रव्य म्हणजे काय. त्यानंतर आता आपण बघणार आहोत द्रव्याच्या कणांची वैशिष्ट्ये काय असतात. द्रव्याच्या कणांचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आणि महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते द्रव्याच्या दोन कणांच्या मध्ये जागा असते. आपण जर बघितलं सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा ह्या चारही अवस्थांमध्ये ह्या खालील आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे. सॉलिड म्हणजे स्थायीरूप अवस्थेमध्ये द्रव्याचे कण जरी जवळजवळ असले तर त्यांच्यामध्ये जागा आहेच. लिक्विड आहे द्रवरूप अवस्था, त्याच्यामध्ये सुद्धा द्रव्याच्या दोन कणांमध्ये जागा आहेच. गॅस तर त्यात क्लिअरली आपल्याला दिसतच आहे की जागा आहे. प्लाझ्मामध्ये तर कोण दूर दूर असतात त्यामुळे जागा असणं अपेक्षितच आहे. द्रव्याच्या कणांचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे द्रव्याच्या कणांमध्ये गतिज ऊर्जा सामावलेली असते. गतिज ऊर्जा सामावलेली असणे याचा साधा आणि सोपा अर्थ म्हणजे द्रव्याचे कण नेहमी हालचाल करत असतात. आता उदाहरणार्थ आपल्याला असं वाटू शकतं की लोखंडाचा एक ठोकळा जर आपण एखाद्या ठिकाणी ठेवला तर त्याच्यामध्ये कुठं द्रव्याचे कण हालचाल करतात आपल्याला असं वाटू शकतं. पण त्याच्यामध्ये द्रव्याचे कण हे व्हायब्रेट होत असतात. जरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जात नसले तरी ते व्हायब्रेट होत असतात. आणि ते व्हायब्रेट होत आहेत याचा अर्थ थोडे थोडे हलतायत, आणि हलतायत याचा अर्थ त्याच्यामध्ये गतिज ऊर्जा आहे हे सिद्ध होतं. आणि दुसरं अतिशय प्रसिद्ध उदाहरण असं की अत्तराचा वास दूरपर्यंत पसरतो. यामुळे हेही सिद्ध होतं की द्रव्याचे कण हालचाल करत असतात आणि द्रव्याच्या कणामध्ये गतिज ऊर्जा असते. हे द्रव्याच्या कणाचं दुसरं वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य आहे द्रव्याच्या कणामध्ये दोन कणांमध्ये जागा असते. दुसरं वैशिष्ट्य आहे द्रव्याच्या कणांमध्ये गतिज ऊर्जा सामावलेली असते. तर याचं सर्वात महत्वाचं उत्तर असं आहे की गरम पदार्थ उष्ण असल्यामुळे त्यातून तिथं गतिज ऊर्जा जास्त असते. द्रव्याच्या कणांची गतिज ऊर्जा जास्त असते, म्हणून हे कण दूरपर्यंत जाऊ शकतात. पण थंड पदार्थामध्ये गतिज ऊर्जा नसते कारण तिथं तापमान कमी असते. आणि आपल्याला हे माहीत आहे की द्रव्याचे तापमान जर वाढवले तरच त्यामधील कणांची गतिज ऊर्जा वाढून ते दूरपर्यंत जाऊ शकतात. द्रव्याच्या अवस्था. आता द्रव्याच्या अवस्था किती असतात? एक द्रव्याच्या 7-8 अवस्था आहेत, पण तिकडे आपल्याला बघायचं नाही. आपल्याला प्रमुख 4च अवस्थांचा अभ्यास करायचा आहे. पहिला आहे स्थायू, सॉलिड द्रव आहे, लिक्विड वायू, गॅस, प्लाझ्मा. आता स्थायू, द्रव, वायू, प्लाझ्मा ह्या अवस्था कशा ठरवल्या गेल्या तर सिंपल याच्यामध्ये फक्त एकच तत्व वापरलं गेलेलं आहे. यांचं विभाजन किंवा यांचं जे वर्गीकरण केलंय ते त्यांच्या कणांची रचना, दोन कणांमध्ये असलेली जागा याच्यावरूनच त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. स्थायू पदार्थामध्ये आपण या चित्रात बघत आहोत की स्थायू पदार्थ जो आहे त्याच्यामध्ये कण असे विशिष्ट रचनेमध्ये विशिष्ट एका रचनेत
सामावलेले आहेत, एका विशिष्ट रचनेत रचले गेलेले आहेत, पण द्रवामध्ये तसं आढळत नाही, अस्ताव्यस्त पसरलेले आहेत. वायूमध्ये सुद्धा तसंच आहे, आणि यामध्ये दोन कणांमध्ये जागा जास्त आहे. आपल्याला आता एका अवस्थेचा अभ्यास करायचा आहे. तर पहिली अवस्था आहे स्थायू अवस्था, सॉलिड. या अवस्थेत पदार्थातील अणूमधील आकर्षण बल सर्व अवस्थांपेक्षा जास्त असते. तर आपण बघितलं की स्थायू रूप अवस्था म्हणजे द्रव्याचे कण एका विशिष्ट रचनेमध्ये एकमेकांशी बांधले गेलेले असतात, आणि ही अवस्था स्थायू असण्याचं कारणच हे आहे की त्यामधील आकर्षण बल सर्वात जास्त असतं. द्रव्याच्या दोन कणामधील आकर्षण बल सर्वात जास्त असते. स्थायूंना निश्चित आकारमान व आकार असते. आपण द्रव, लिक्विड, या अवस्थेत पदार्थातील अणूमधील आकर्षण बल स्थायूपेक्षा कमी व द्रवापेक्षा जास्त असते. द्रयूंना निश्चित आकारमान असते, पण निश्चित आकार नसतो. प्रवाहिता हा द्रयूचा गुणधर्म आहे. आता हे त्याचे गुणधर्म आहेत. तर यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घेण्यासारखा आहे की द्रयूंना निश्चित आकारमान असते, पण निश्चित आकार नसतो, आणि स्थायूंना निश्चित आकार पण असतो, आकारमान पण निश्चित असतं, आणि आकार पण निश्चित असतो स्थायूचा. आता यामध्ये लिक्विड जे द्रव आहे त्याच्यामध्ये आकारमान असतं पण आकार नसतो. हे कसं काय? तर आकार नसतो याचं कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की द्रव जे लिक्विड आहे ते ज्या भांड्यामध्ये आपण ठेवू त्या भांड्याचा आकार त्याला प्राप्त होत असतो. आता आकारमान म्हणजे काय असतं? तर आकारमान म्हणजे असं, उदाहरण देतो की आपण जर स्थायूला, जे स्थायू आहे, वायू आहे, वायूला जर आपण कॉम्प्रेस करायचं म्हणलं तर करता येतं का? तर आपल्याला वायूला कॉम्प्रेस करता येतं. आणि वायूला आपण जसं आपण एलपीजी करतो, एलपीजी कॉम्प्रेस करून 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 त्याचं लिक्विड जे वायू आहे तो त्या वायूचं लिक्विडमध्ये रूपांतर झालेलं असतं. ॲक्च्युली त्यालाच लिक्विड पेट्रोलियम गॅस त्याच्यामुळेच म्हणतात की वायूला कॉम्प्रेस करून करून त्याला द्रव रूपात आणलं जातं. आता जो द्रव आहे त्या द्रवाला अजून कॉम्प्रेस करता येईल का, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर द्रायूला अजून कॉम्प्रेस करता येणार नाही, म्हणजे लिक्विडला अजून कॉम्प्रेस करता येणार नाही, म्हणून त्याला निश्चित आकारमान आहे. ते आकारमान बदलता येत नाही. 1 लिटर जर द्रव घेतला तर 1 लिटर द्रव दाबून दाबून बारीक करून त्याला कमी आकार त्याचा करता येणार नाही, म्हणूनच द्रायूला निश्चित आकारमान असतं. वायू या अवस्थेत पदार्थातील अणूमधील आकर्षण बल द्राव्यूपेक्षा कमी व प्लाझ्मापेक्षा जास्त असते. आकर्षण बल आपल्याला बघितलं की वायूच्या नंतर पुढची अवस्था आहे प्लाझ्मा. प्लाझ्मापेक्षा कमी आहे आकर्षण बल, आणि प्लाझ्मापेक्षा जास्त आहे आणि द्रवापेक्षा कमी आहे. याच्यामध्ये निश्चित आकारमानही नसते आणि निश्चित आकारही नसतो. आपण मगाशी बघितलं की एलपीजी जो आहे तो गॅस आहे, तो गॅसचं कंप्रेस करून लिक्विड स्वरूपात त्याला आणलेलं असतं. म्हणजे गॅसला कंप्रेस करता येतं, म्हणून गॅसला निश्चित आकारमान नाही आणि निश्चित आकारही नाही, ते सर्वांनाच माहीत आहे. जर आपण गॅसला ज्या भांड्यात टाकू त्याचा आकार त्याला प्राप्त होत असतो. प्रवाहिता आणि संपीडिता हा वायूचा गुणधर्म आहे. प्रवाहिता म्हणजे लिक्विडिटी, ज्याला म्हणतो आपण वाहू शकतो, तो वाहतोच, वारा वाहतो, उदाहरणार्थ वारा वाहत असतो म्हणून. संपीडिता म्हणजे काय? कम्प्रेसिबिलिटी. वायूला आपण कंप्रेस करू शकतो आणि त्याला एखाद्या भांड्यामध्ये कंप्रेस करून त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर करता येतं. प्रवाहिता आणि संपीडिता हे 2 गुणधर्म आहेत वायूचे. प्लाझ्मा ही 4थी अवस्था आहे. या अवस्थेत पदार्थातील अणूमधील आकर्षण बल स्थायू, द्रव, वायू या बाकीच्या अवस्थांपेक्षा कमी असतं, कारण त्या 2 कणामधील अंतर वाढलेलं असतं. प्लाझ्माला निश्चित आकारमानही नसतं आणि निश्चित आकारमान नसतं. आता प्लाझ्माची उदाहरणं कोणती कोणती आहेत? वीज आहे,
आकाशात चमकणारी वीज हे प्लाझ्माचं सर्वात मोठं उदाहरण आहे. तारे आहेत, सर्व तारे, त्यामध्ये सूर्यही येतो, सूर्य हा ताराच आहे. न्यूऑन बल्ब, प्लाझ्मा टीव्ही हे प्लाझ्माची उदाहरणं आहेत. राष्ट्रीय प्लाझ्मा संशोधन केंद्र अहमदाबाद, गुजरात येथे आहे. प्लाझ्मा साठवण्यासाठी 600 डिग्री सेल्सिअस तापमान व चुंबकाचे भांडे आवश्यक असते. प्लाझ्मा असं कुठेही साठवता येत नाही, त्यासाठी 600 डिग्री सेल्सिअस तापमान असणारं तापमानाची आवश्यकता असते, खूप जास्त तापमानाची आवश्यकता असते. कारण आपण बघितलं की स्थायू, द्रव, वायू, प्लाझ्मा हे तापमानानुसार झालेल्या अवस्था आहेत. साहजिकच स्थायूपेक्षा जे प्लाझ्मा आहे त्यासाठी जास्त तापमानाची आवश्यकता असणार आहे आणि चुंबकाचे भांडे आवश्यक असते, मॅग्नेट व्हेसल ज्याला म्हणतो आपण ते. आता पदार्थात जगात सर्वात जास्त आढळणारी म्हणजे पूर्ण विश्वामध्ये सर्वात युनिव्हर्स ज्याला आपण म्हणू, पूर्ण युनिव्हर्समध्ये सर्वात जास्त आढळणारी अवस्था कोणती, तर ती अवस्था आहे प्लाझ्मा. कारण सर्व तारे हे प्लाझ्मापासून तयार झालेले आहेत. आणि आपल्याच सूर्यमालेचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या सूर्यमालेच्या 99% वस्तुमान एकट्या सूर्याचे आहे, म्हणजे फक्त 1% बाकीचे ग्रह आहेत. म्हणूनच पूर्ण विश्वामध्ये प्लाझ्मा ही अवस्था सर्वात जास्त आहे आणि पृथ्वीवर पाणी ही अवस्था सर्वात जास्त आहे. बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट. द्रव्याची ही 5वी अवस्था समजली जाते. 1920 मध्ये भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांनी त्याच्याबद्दल काही गणना केल्या, काही कॅल्क्युलेशन्स केल्या. त्याच्यावर आधारित अल्बर्ट आइन्स्टाईनने ही द्रव्याची नवी अवस्था असेल असे भाकीत केलं. सुरुवात झाली 1920ला भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्यापासून. त्यांनी एक अतिशय छोट्या प्रमाणावर काही कॅल्क्युलेशन केले असतील, त्यांना त्याबद्दल काही आयडिया आली असेल. त्याच्या आधारे अल्बर्ट आइन्स्टाईनने असं भाकीत केलं की द्रव्याची 5वी अवस्था असू शकते. आणि त्यानंतर ही अवस्था कशी प्राप्त केली जाते, अतिशय कमी घनतेचा वायू, लो डेन्सिटी ज्याला आपण गॅस म्हणतो, तेव्हा त्याला थंड करायचं, खूप खूप थंड करून ही अवस्था प्राप्त केली जाते. द्रव्याचे अवस्थांतर आपण आता बघणार आहोत. तर द्रव्याच्या अवस्थानामध्ये जे द्रव्याचे अवस्थांतर आहे याच्यामध्ये आपल्याला वायू रूपातून स्थायू रूपात पदार्थ गेला की आपण त्याला काय म्हणावं, स्थायूमधून द्रव झाल्यानंतर त्याला काय म्हणावं, द्रवाचा वायू झाल्यावर, वायूचा द्रव झाल्यावर, म्हणजे परस्पर रूपांतर होत असताना त्या संकल्पनेला काय म्हणायचं हे आपण शिकणार आहोत. यामध्ये बाष्पीभवन आपण बघत आहोत. बाष्पीभवन म्हणजे द्रवाचे वायूत रूपांतर होण्याची प्रक्रिया, म्हणजे वाफ होण्याची प्रक्रिया, याला बाष्पीभवन म्हणतात. तर बाष्पीभवनाचा वेग यावर MPSC मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. बाष्पीभवनाचा वेग कोणत्या कोणत्या घटकांवर अवलंबून असतो ते आपल्याला आज बघायचं आहे. बाष्पीभवनाचा वेग द्रव्याचा पृष्ठभाग, तापमान, हवेचा वेग यांच्याशी समानुपाती असतो. म्हणजे जर द्रव्याचा पृष्ठभाग वाढवला तर बाष्पीभवनाचा वेग वाढू शकतो. याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण एक कप आणि एक ग्लास घेतला, बशी आणि ग्लास घेतला, किंवा एक उथळ प्लेट घेतली आणि एक ग्लास घेतला आणि त्या दोन्हीमध्ये पाणी ठेवलं. तर अगोदर कोणत्या आपण ग्लासमधल्या पाण्याची वाफ होऊन जाईल, पाणी संपून जाईल, का प्लेटमधल्या पाणी अगोदर संपून जाईल? तर याचं उत्तर असं की प्लेटमधलं पाणी लवकर उडून जाईल किंवा त्याचं वाफ होऊन जाईल. याच्यावरून असं सिद्ध होतं की जर पृष्ठभाग जास्त असेल तर बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. आता दुसरा घटक आहे तापमान. तापमान आणि बाष्पीभवनाचा वेग याचा काय संबंध आहे? तर आपल्याला हे माहीत आहे की उन्हात ठेवलेली कपडे लवकर वाळतात, म्हणजेच कपड्यामध्ये असलेलं पाणी उन्हामुळे उष्णतेमुळे निघून जातं, त्याची वाफ होऊन जाते, म्हणजे तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो. आता हवेचा वेग जर आपण ओला शर्ट घालून गाडीवर बसलो आणि थोड्या वेळानंतर आपण गाडीवर खूप जोरात प्रवास केला, खूप वेगाने प्रवास केला, तर आपल्याला असं लक्षात येतं की आपला शर्ट वाळलेला आहे. याच्यावरून असंही लक्षात येतं की हवेचा वेग जास्त असल्यानंतर सुद्धा बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, म्हणून शर्टमधलं पाणी निघून
जातं. म्हणजे थोडक्यात काय की द्रवाचा पृष्ठभाग, तापमान आणि हवेचा वेग वाढवला असता बाष्पीभवनाचा वेग सुद्धा वाढतो. आता चौथा घटक आहे आर्द्रता. हवेत आर्द्रता जास्त असेल तर बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. उदाहरणार्थ आपण जर पावसाळ्यामध्ये कपडे वाळू घातली तर पावसाळ्यामध्ये लवकर कपडे वाळत नाहीत, कारण हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असणं म्हणजे हवेत पाण्याचं प्रमाण ऑलरेडी जास्त असतं, म्हणून ते पाणी शोषून घेऊ शकत नाही आणि त्यालाच आर्द्रता जास्त असणं असं म्हणतात. म्हणजे आर्द्रता जर जास्त असेल तर बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. आणि आता पाचवा घटक आहे वातावरणीय दाब, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा आणि बाष्पीभवनाच्या वेगाचा काहीही संबंध नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. जी बाष्पीभवनाचा वेग जो आहे त्याचा फक्त पृष्ठभाग, द्रव्याचा पृष्ठभाग, तापमान, हवेचा वेग आणि आर्द्रता ह्या चारच घटकाशी संबंध आहे. पाचवा घटक जो वातावरणीय दाब आहे त्याचा बाष्पीभवनाच्या वेगावर कोणताही परिणाम होत नाही. वातावरणीय दाब म्हणजे आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो. समुद्र सपाटीपासून जसं जसं आपण उंच जाऊ तसं तसं हवेचा दाब कमी कमी होत जातो. आता पाण्याची वाफ होण्याच्या दोन प्रक्रिया आहेत. पहिली आहे बाष्पीभवन आणि दुसरी आहे ती उत्कलन. तर ह्या दोन प्रक्रिया थोड्याशा वेगळ्या आहेत. बाष्पीभवन ही द्रवाच्या पृष्ठभागालाच होणारी प्रक्रिया आहे. बाष्पीभवन ही प्रक्रिया कोणत्याही तापमानाला होते आणि ह्याचा थोडा वेग कमी असतो. उदाहरणार्थ आपण जर प्लेटमध्ये पाणी ठेवलं ती काही पटकन उडून जात नाही, त्याला खूप वेळ लागू शकतो आणि त्यानंतरच पाण्याची पूर्ण वाफ होऊन पाणी उडून जाते आणि वाफ ऍक्च्युली दिसत पण नाही. पण उत्कलन ही प्रक्रिया कशी आहे? उत्कलन म्हणजे उकळणे. पाणी उकळत असताना ही प्रक्रिया पूर्ण द्रवात होत असते. पूर्ण द्रव आपल्याला आपण बघितलं की अभिसरण होऊन पूर्ण वरचा द्रव जो थंड पाण्याचा भाग आहे तो खाद्य पाणी खाली येतं, गरम पाणी वर जातं, असं पूर्ण पाणी घुसळत असतं. त्याचं कारण एकच आहे की ही प्रक्रिया पूर्ण द्रवात होत असते. ही प्रक्रिया म्हणजे उकळणे, उत्कलन ही प्रक्रिया फक्त उत्कलन बिंदूलाच होते. त्या द्रवाच्या उत्कलन बिंदूला. उदाहरणार्थ पाण्याचा उत्कलन बिंदू आहे 100 डिग्री सेल्सिअस, तर उत्कलन ही प्रक्रिया म्हणजे पाण्याचं उत्कलन हे 100 डिग्री सेल्सिअसलाच होणार आहे, त्याच्या अगोदर होणार नाही. आणि उत्कलनाचा वेग जास्त असतो. आपण ते प्लेटचं उदाहरण घेतलं बाष्पीभवनामध्ये, तशीच प्लेट जर आपण गॅसवर ठेवली तर त्याची लवकर वाफ होऊन पाणी संपून जाईल. याच्यावरून असं लक्षात येतं की बाष्पीभवनाचा वेग कमी असतो आणि उत्कलन या प्रक्रियेचा वेग जास्त असतो. पहिली प्रक्रिया आपण ज्या द्रव्याच्या अवस्थांतर याच्यामध्ये बघितली तर ती आहे बाष्पीभवन आणि दुसरी आहे ती संघनन, कंडेन्सेशन. याच्यामध्ये काय वायूचं रूपांतर द्रवात होत असतं. ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? संघनन. याचं उदाहरण म्हणजे काय की दवबिंदू, ड्यू पॉइंट ज्याला म्हणतो, ते ज्यावेळेस वातावरणात उष्णता कमी असते हिवाळ्यात, तर हिवाळ्यात आपल्याला गाडीच्या सीटवर किंवा पानांवर, गवताच्या पानांवर, झाडाच्या पानांवर आपल्याला दवबिंदू तयार झालेले दिसतात आणि ते संघनन या प्रक्रियेचं उदाहरण आहे. तिसरी प्रक्रिया आहे संप्लवन. संप्लवन म्हणजे आपण बघितलं की आपण जर स्थायूला उष्णता दिली तर त्याचं रूपांतर अगोदर द्रवामध्ये होईल आणि नंतर वायूमध्ये होईल. पण या ठिकाणी काही स्थायू असे असतात ज्या स्थायूंना आपण उष्णता दिली असता त्यांचे द्रवामध्ये रूपांतर न होता ते सरळ सरळ वायूत रूपांतर होतात. त्यांचं रूपांतर वायूमध्ये होतं आणि त्याला या प्रक्रियेला आपण संप्लवन म्हणतो. म्हणजे स्थायूचं सरळ वायूमध्ये रूपांतर होणं म्हणजे संप्लवन. तर संप्लवन होऊ शकणारे काही पदार्थ आहेत. कापूर आहे, आयोडीन आहे, नवसागर आहे. नवसागर म्हणजे अमोनियम क्लोराईड आहे. ह्या कापूर, आयोडीन, नवसागर यांचं संप्लवन होऊ शकतं. निक्षेप, डिपोजिशन. डिपोजिशन म्हणजे वायूचं रूपांतर सरळ स्थायूमध्ये होणे. वायूचं रूपांतर सरळ स्थायूमध्ये होणे याला निक्षेप असं म्हणतात. एखाद्या वायुरूप पदार्थातून जर आपण उष्णता काढून घेतली तर त्याचे द्रवात रूपांतर न होता सरळ स्थायूत रूपांतर होणे याला निक्षेप असं म्हणतात. याचं उदाहरण म्हणजे शुष्क बर्फ.
ड्राय आईस किंवा सॉलिड CO2. CO2ला जर आपण थंड केलं, म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याला आपण थंड केलं तर त्याचं द्रवात रूपांतर न होता सरळ बर्फात रूपांतर होतं. त्यालाच ड्राय आईस सॉलिड CO2 असं म्हणतात. पुढच्या प्रक्रिया आहेत गोठणे, फ्रीजिंग आणि मेल्टिंग. फ्रीजिंग म्हणजे द्रवापासून स्थायू होण्याची प्रक्रिया आणि वितळणे, मेल्टिंग म्हणजे स्थायूपासून द्रव होण्याची प्रक्रिया. यामध्ये काही सांगण्यासारखं नाही, इतका काही जास्त मोठा भाग नाही हा. फ्रीजिंग आणि मेल्टिंग सोप्या प्रक्रिया आहेत. द्रव्याची वैशिष्ट्ये. द्रव्याची वैशिष्ट्ये कोणती कोणती असतात ती आपल्याला बघायचं आहे. आता हे काही विशिष्ट द्रव्याची वैशिष्ट्ये आहेत असं नाही. द्रव्य म्हणजे ह्या सगळ्याच पदार्थामध्ये कोणती कोणती वैशिष्ट्ये असू शकतात याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. द्रव्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे मास, वस्तुमान. वस्तुमान म्हणजे एखाद्या पदार्थात असणारा द्रव्य संचय म्हणजे मटेरियल. एखाद्या पदार्थामध्ये असणारं मटेरियल म्हणजे मास. उदाहरण आहे 1 किलो साखर म्हणजे साखरेतील द्रव्यसंचय 1 किलोग्रॅम असतो. जडत्व, इनर्शिया. इनर्शिया याचा आपल्याला अभ्यास न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमामध्ये आपल्याला करायचा आहे. तर इनर्शियाची व्याख्या अशी, इनर्शिया म्हणजे थोडक्यात लेझिनेस असतो, आळस असतो. कोणताही पदार्थ स्वतःहून त्याची स्वतःची स्थिती कधीच बदलत नाही. जोपर्यंत त्याला कोणतंही बाह्य बल लावलं जात नाही तोपर्यंत तो पदार्थ आपली स्वतःची स्थिती बदलत नाही आणि या पदार्थाच्या गुणधर्माला जडत्व असं म्हणतात. आपल्याला डिटेलमध्ये याचा अभ्यास करायचा आहे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमामध्ये. पदार्थाचं तिसरं वैशिष्ट्य असू शकतं कठीणता, हार्डनेस. काही पदार्थ कठीण असतात तर काही मऊ असतात. आता कठीणता म्हणजे हिरा हा पृथ्वीवर आढळणारा सर्वात कठीण पदार्थ आहे. कठीण म्हणजे पदार्थ कठीण असतो म्हणजे काही लोखंड कठीण आहे, लाकूड मऊ आहे. प्रत्यास्थता, इलॅस्टिसिटी. आता हे वैशिष्ट्य काय आहे तर आपण एखाद्या पदार्थावर बल लावला असता तो पदार्थ आकार बदलतो आणि बल काढून घेतले असता पूर्वी जसा त्या पदार्थाचा आकार होता तशा आकारात तो पदार्थ जातो. उदाहरणार्थ सगळ्या रबरी वस्तू आपण ताणल्या असतात, ताणल्या जातात आणि ज्यावेळेस आपण तो ताण काढून घेतो त्यावेळेस त्या पूर्वी ज्या अवस्थेत जशा होत्या तशा त्या तयार होतात, म्हणजे पूर्वस्थितीला येतात. अशा गुणधर्माला प्रत्यास्थता, इलॅस्टिसिटी असं म्हणतात. ठिसूळपणा, ब्रिटलनेस हेही पदार्थाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ठिसूळपणा म्हणजे एखादा पदार्थ वाकत नाही. जर आपण असं लाकूड वाकवायचा प्रयत्न केला तर तो वाकणार नाही, पण ते तुकडे होऊ शकतात. त्या ठिसूळपणा. लोखंडाला वाकडे केलं तर वाकू शकतो, लोखंडामध्ये ठिसूळपणा नाही. तन्यता हा गुणधर्म, डक्टिलिटी. एखाद्या पदार्थापासून जर आपल्याला तार काढता येत असेल तर त्या गुणधर्माला तन्यता असं म्हणतात. सोने ह्या धातूची तन्यता सर्वात जास्त असते. जगामध्ये सर्वात जास्त लांब तार सोने या धातूपासून निघते. वर्धनीयता, मॅलेबिलिटी. एखाद्या पदार्थाला ठोकून ठोकून जर त्याच्यापासून पत्रा तयार करता येत असेल तर त्या पदार्थामध्ये वर्धनीयता गुणधर्म आहे असं म्हटलं जातं. डक्टिलिटी प्रमाणेच म्हणजे तन्यताप्रमाणेच वर्धनीयता हा सोन्यामध्ये सर्वात जास्त असणारा गुण आहे. सोन्यापासूनच जास्त पातळ पत्रा तयार करता येतो. सच्छिद्रता हा 8वा गुणधर्म आहे. पोरोसिटी. काही पदार्थांमध्ये असे लहान लहान छिद्र असतात, जसं माती आहे, खडू आहे. खडू पाण्यात बुडवला असता बुडबुडे निघतात, म्हणजे काय होतं, हवा बाहेर निघून त्यामध्ये त्या जागी पाणी शिरतं, म्हणून खडूमध्ये बुडबुडे येत असतात. पोरोसिटी म्हणजे खडूसारखे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये जो गुणधर्म आहे तो आहे पोरोसिटी. संपीडता, कंप्रेसिबिलिटी. याचं सर्वात महत्वाचं आणि प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आहे LPG, लिक्विड पेट्रोलियम गॅस. तर तो वायू स्थितीतील गॅस आपण कॉम्प्रेस करून त्याला असं कंडेन्स करून त्याला आपण लिक्विडमध्ये रूपांतरित करू शकतो. हे याचं कंप्रेसिबिलिटीचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण आहे. आणि वायूमध्ये संपीडता हा गुणधर्म असतो. कोणत्याही द्रवामध्ये संपीडता हा गुणधर्म असत नाही. स्थायूमध्ये पण नाही आणि द्रवामध्ये पण नाही. फक्त वायूमध्ये आढळणारा हा गुणधर्म आहे संपीडता. धन्यवाद. सामान्य विज्ञान या घटकातील आपण भौतिकशास्त्रामधील
द्रव्य हा पहिला धडा बघितला. हा धडा कसा वाटला कॉमेंट करून अवश्य कळवा. यानंतर सामान्य विज्ञान या घटकाची पूर्ण सिरीज बनवण्याचा माझा विचार आहे आणि तो सत्यात उतरण्यासाठी तुमच्या कॉमेंट्सची अतिशय आवश्यकता आहे.